भावंडांनो, मला विषय होता की ओबीसी समाज आणि संविधान. तर मोजून माझ्या पुढे 5 लोक तर मी ओळखतो चेहऱ्याने, ते ओबीसी दिसत आहेत आणि ते सगळे चळवळीतले ओबीसी आहेत. त्याच्यामुळे आता यांना काय संविधान सांगायचं, आणि उरलेले लोक त्यांच्यापैकी कोणी ओबीसी असतील मला वाटत नाही. हे जे ज्ञानेश्वरपासून तर बळीराजपर्यंत बसलेले ओबीसी सोडून जर कोण ओबीसी असतील तर हात वर करा. इमानदारीने सांगतो कोणी ओबीसी नाही आहे. त्याच्यामुळे आमचे प्रश्न फार वेगळे आहे, ओबीसींचे प्रश्न फार वेगळे आहे. आम्ही सगळ्या ठिकाणी थोडेसे मागच राहतो. आरक्षणामध्ये आपण मागं आहे. मी आज उशिरा आलो त्याच्यामुळे आपण उशीर करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला या देशातल्या व्यवस्थेत काही मिळत नाही. अत्यंत संपन्न अशा अवस्थेत ओबीसी 50 वर्षापूर्वी होते. आज तुम्ही इमानदारीनं सांगतो, दलितांच्याही पेक्षा वाईट अवस्था जर कोणाची असेल तर ते या देशातल्या ओबीसींची आहे. तुम्हाला कोणाला जर पाहायची असेल तर तुमच्याच गावातल्या आजूबाजूच्या घरी पहा की कुणबी तेली माळ्यांच्या घरी जेवढं दुःख आहे तेवढं दुःख या देशातल्या आदिवासी दलितांच्याही घरी नाही. इतकं प्रचंड दुःख, आणि हे दुःख 2 प्रकारचं आहे. एक तर आपल्याला सांगता तरी येते, कारण सामाजिक भीती नाही आहे SC ST प्रवर्गातील जातींमध्ये. पण आमच्याकडे एवढा प्रॉब्लेम आहे की आमचं दुःख सांगतासुद्धा येत नाही, कारण समाजामध्ये कुणबी तेली माडी म्हणून आम्हाला थोडीशी इज्जत काहीतरी भेटलेली आहे आणि त्या इज्जतीच्यामुळे आम्हाला आमचं दुःख सांगता येत नाही. ते दुःख मी तुमच्यापुढे आज खरं तर मांडणार होतो, परंतु वेळ निघून गेलेली आहे. पुन्हा एकदा कधीतरी आपण आल्यावर भेटू. ओबीसी या ठिकाणी नाहीच आहे, त्याच्यामुळे संविधानाचा लढा इथून पुढे ओबीसीनी कसा लढावा हे मी सांगण्यापेक्षा आपण आपल्या आपल्या गावात जाऊन लोकांना सांगावं की संविधान म्हणजे 340 कलम ओबीसींचा तेवढाच संबंध नाही. कारण आम्ही सगळे ओबीसीचे चळवळ चालवणारे लोक आणि आपणही सगळे लोक आंबेडकरवादी लोक, आपण सगळ्या लोकांनी मिळून ओबीसींना आत्तापर्यंत 75 वर्षात हेच सांगितलेलं आहे की 340 तुमच्यासाठी निर्माण केलं, बाबासाहेबांनी 41-42 नंतर निर्माण केलं आणि तुमचीच पहिलं काळजी केली. म्हणून आता लोक इतके हुशार झालेले आहेत की आरक्षणाच्या पलीकडे ना ओबीसी जायला तयार आहेत, ना SC जायला तयार आहेत, ना ST जायला तयार आहेत. म्हणजे सामाजिक शैक्षणिक आरक्षणापासून सुरू झालेला लढा डॉक्टर विनायक तुमरावांच्या रूपानं राजकीय आरक्षणापर्यंत येऊन थांबलेला आहे. पण मला असं वाटते की या देशाचं संविधान आणि या देशातली संविधानिक व्यवस्था वाचवायची असेल तर ओबीसीसह सर्वच बहुजन समाजाला आरक्षणाच्या पुढे जाऊन 340, 341 आणि 342च्या पुढे जाऊन कधीतरी आर्टिकल 51A विचार केला पाहिजे की या देशातल्या संविधानानं काही मूलभूत हक्क म्हणजे जबाबदाऱ्या आमच्यावर दिलेल्या आहे त्याचाही विचार करायला पाहिजे. कधीतरी ओबीसींनी 340च्या पुढे जाऊन मूलभूत अधिकारांच्या बद्दलचा विचार करायला पाहिजे. कधीतरी आम्ही या देशातल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल संविधानातला त्याचाही विचार करायला पाहिजे. हे जोपर्यंत आपण या 3 गोष्टींचा विचार करत नाही तोपर्यंत भावंडांनो, तुम्हाला असं जर वाटत असेल व्यवस्था वगैरे परिवर्तन होते, तसं काही होत नाही. बघा, छायाताई सांगत होत्या 314 पोरांना नियुक्त्या मिळाल्या नाही. काय कशा मिळतील, कशासाठी मिळतील? तुम्ही जर तुमच्या मूलभूत अधिकारांच्या बद्दलच बोलत नाही, तुम्ही तुमच्या या देशातल्या संविधानानं जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सांगितलेले आहे त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करायला तयार नाही, तर आपल्याला ते हक्क अधिकार वगैरे मिळणार नाहीत. आज ओबीसींना मिळालेलं जे आरक्षण आहे, मी तर खरं तर बाळासाहेबांना विचारणार होतो, कारण ते घटनातज्ञसुद्धा आहेत, की खरंच हे आरक्षण संविधानिक आहे का, हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. कारण जर ते संविधानिक असतं तर SC आणि STला रिझर्वेशन देताना कुठल्याही क्रिमिलेअरची अट लावल्या जात नाही. मग ती क्रिमिलेअरची अट ओबीसींना का लागू पडते? मग माझ्यासारख्या सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्त्याला असं वाटते, मी जरी संभाजी ब्रिगेडचा जिल्हा अध्यक्ष असलो तरीसुद्धा आम्हाला सगळ्या लोकांना माहीत आहे की आमचं रिझर्वेशन हे प्रोव्हिजनल रिझर्वेशन आहे. इट इज अ ओनली अमेंडमेंट, एक प्रोव्हिजन आहे की 340 इट्स नॉट द आर्टिकल रिलेटेड विथ ओबीसी रिझर्वेशन. हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. 340व्या कलमानं ओबीसीना आरक्षण वगैरे मिळत नाही, हे प्रोव्हिजन आहे की वाटलं सरकारला तर देता येते. आणि म्हणून कोणाला वाटलं, VP सिंगांना वाटलं, BP मंडलला लागू केलं. उद्या जर समजा मोदींना वाटलं की नाही द्यायचं तर ते काढूनही टाकू शकतात. सुप्रीम कोर्टाला वाटलं नाही द्यायचं म्हणून त्यांनी 50% मर्यादा टाकली आणि 27% त्यावेळच्या 52% लोकांना 27% रिझर्वेशन दिलं.
मग 15 SC ला आहे, 7.5 ST ला आहे, ओबीसीला 52%. त्यावेळी मागणी आम्ही करू शकलो नाही, कारण ओबीसी त्याही जागृत नव्हता, आताही नव्हता. पण आपण सगळेजण जागरूक आहात. आपण आमच्या ओबीसी भावंडांना जाऊन सांगितलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला विनंती करतो की ओबीसीकडे आता 50 वर्षाच्या चष्म्यातून बघू नका. ओबीसींकडे त्या भावनेनं बघू नका की तो अजूनही अंधश्रद्धात आहे वगैरे वगैरे, असं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, मी ओबीसी समाजामध्ये गेली 20 वर्ष काम करतो. अनेक ओबीसी बदललेले आहेत. देवाधर्माच्या नावावरच्या अंधश्रद्धा आम्ही कधीच जाळून माळून टाकलेल्या आहेत. आता आमचा त्या अंधश्रद्धांशी संबंध नाही. देव आणि धर्म या अशा गोष्टी आहेत की वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आमच्या घरांमध्ये, देवघरांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी राहिल्या. आमच्या भावना त्यांच्याशी जुळलेल्या आहेत. त्या एवढ्या लवकर जातील असं नव्हे, परंतु त्यांच्या पाठीमागचं जे कर्मकांड आणि कर्मकांडी व्यवस्था आहे ती मात्र आम्ही कधीचीच नाकारलेली आहे, नाकारतो आहे. थोडा वेळ लागेल. आता ऑपरेशन सुरू झालेलं आहे, ते सक्सेसफुल व्हायला थोडासा वेळ लागेल. पण असं तुम्ही वारंवार बोलून जर त्यांना तुम्ही ओबीसी नालायक आहे, मूर्ख आहे, अंधश्रद्धाळू आहे, धर्म काय म्हणते त्याला वगैरे वगैरे आहे, धर्मांध आहे, असं जर म्हणत राहिले तर ते निघणारे लोकसुद्धा येणार नाहीत. या ठिकाणी आत्ता भंतेजी बोलले, त्यांना मराठी समजते की नाही मला माहीत नाही, पण समजत असेल त्यांच्या याच्यावरून की एकीकडे आपण या सर्व समाजाला जर जोडायचं असेल तर मग तुम्ही हिंदू म्हणून किंवा तुम्ही ओबीसी म्हणून आम्ही जर त्यांना जर अशा पद्धतीचे दुसरे देत राहिलो तर भावंडांनो ही एकी आपली कधीच होऊ शकत नाही. मी हात जोडून तुम्हाला ओबीसी म्हणून विनंती करतो की ओबीसींकडे बघण्याचा तुमचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून टाका. आम्ही तुमच्यापेक्षा जास्त क्रांतिकारी आहोत. आमच्या लग्नामध्ये बाबासाहेब आलेला आहे, आमच्या वागण्यामध्ये बाबासाहेब आलेला आहे, आमच्या जगण्यामध्ये बाबासाहेब आलेला आहेत. फक्त आमच्याकडून सर्टिफिकेट जसे RSS वाले मागते देशभक्तीचं, तसं तुम्ही देवधर्म सोडल्याचं सर्टिफिकेट भावंडांनो कृपा करून मागू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, आम्ही जरी हे सगळं सोडून टाकलं, नाही सोडलं तरी काही फरक पडत नाही. कारण आपल्या देशाच्या संविधानाचा लढा वेगळा आहे, ओबीसींचे प्रश्न वेगळे आहेत. आज आमच्या शेतीच्या प्रश्नांवर कोणी बोलायला तयार नाही. ओबीसीच्या पोरांना स्वाधार योजना लागू करावी अशी या देशातल्या कोणत्याच वर्गाला वाटत नाही. सत्तेत कोणी असू द्या, काँग्रेस असू द्या, BJP असू द्या, कोणी असू द्या. आणि म्हणून आम्हीच काही लोक आता आमचा लढा लढणार आहोत. तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा एवढीच आहे का उद्या जर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही स्वाधार योजना लागू करा असं म्हणलं तर तुम्ही हो म्हणाल की नाही? बरोबर आहे. उद्या जर आम्ही असं म्हणालो की ओबीसींच्या कास्तकारांना ज्या पद्धतीनं SC STच्या कास्तकाराला फुकट बंडी मिळते, त्यांना बी बियाणं मिळते, त्यांना मशीन मिळते, पाण्याची गोष्ट मिळते, क्रशर मिळते, त्यांना गायी मिळतात, म्हशी मिळतात, अशाच पद्धतीनं आमच्या ओबीसी शेतकऱ्यांना सुद्धा मिळालं पाहिजे. असा लढा जर उद्या आम्ही संभाजी ब्रिगेडनं घेतला तर तुम्ही हो म्हणाल की नाही? तुमची काय अडचण आहे का? काही नाही. एवढं करा. एवढं जरी तुम्ही सोबत दिली तरी खूप होईल. कारण लक्षात घ्या, अजूनही आमच्या ओबीसी भावंडांना असं वाटतं की कोणीतरी आपल्यासाठी लढेल आणि आम्हाला सगळं मिळेल. असं कधी होत नाही. या देशात आदिवासींचा लढा आदिवासींनी लढला आहे, दलितांचा लढा SCचा लढा दलितांनीच लढलेला आहे, अस्पृश्यता लढा अस्पृश्यांनाच लढला आहे. त्याच्यामुळे ओबीसींचा लढा ओबीसींनाच लढावा लागेल. तुम्ही सगळ्या लोकांना जाऊन एवढंच सांगा की दिलीप चौधरी असं म्हणत होते की आता तुम्हाला जर पुढे काही मिळवायचं असेल आणि जर काही म्हणजे पुन्हा जसं बाळासाहेब म्हणाले की पुढच्या पिढीचं जर काही सोय करायची असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तुम्ही जोपर्यंत रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. आम्ही 52%, 60%, 75% असलो तरी काही फरक पडत नाही. पुन्हा जसं भंतेजी म्हणाले तसं माझं 4 रूमचं घर मी 10 वर्ष दाखवतो, शेजारी 3 मजली माडी झाली का मग मला ती मात्र दाखवण्याची हौस होते आणि तशी माडी मला बांधावी असं वाटते. भावंडांनो, शिकलेल्या लोकांनी समाजाला धोका दिला आहे. बाबासाहेबांचा आरोप काही फक्त शेड्यूल कास्टच्या लोकांपुरता लागू होत नाही, तो आमच्यासाठी सुद्धा आहे. आम्ही सुद्धा ओबीसीमधले जागरूक झालेले लोक, शहरात आलेले लोक, शिकलेले सवरलेले लोक, आज आमच्यातलेच ओबीसीमधून नेटसेट पास होताना रिझर्वेशन घेतलेला माणूस, ओबीसीमधूनच प्राध्यापक झालेला माणूस, तोच वर्गामध्ये पोरांना शिकवताना कधी कधी सांगतो की आता आरक्षणाची गरज वगैरे काही राहिलेली नाही, आता हे आरक्षण संपवून टाकलं पाहिजे. बाबा पहिले तू नोकरी सोडून दे, तुझं ते सर्टिफिकेट काढून टाक. तुला जर वाटते की तुझी सोय झाली म्हणून आता काय झालं पाहिजे की रिझर्वेशन नाही पाहिजे, पण असं नाही आहे भावंडांनो. या देशामध्ये एक मूलभूत प्रश्न आहे, तो बाळासाहेबांनी आज तुमच्या पुढे उपस्थित केला.
हाच प्रश्न 2018मध्ये पुरुषोत्तम खेडेकर साहेब जे आमचे मराठा सेवा संघाचे संस्थापक आहे, यांनी सुद्धा 12 जानेवारीला शिवधर्म पीठावरून RSSला विचारला होता की तुम्हाला जर हिंदू राष्ट्र करायचं असेल तर आमचं काही म्हणणं नाही, पण जसं बाळासाहेब म्हणाले की या देशामध्ये सर्व जातीच्या लोकांना पुजारी करण्याचा तुम्ही कायदा करा, देवाची पूजा फक्त ब्राह्मणांनीच करायला पाहिजे, ही जी काय अट आहे ही काढून टाका. ही जर काढली तर आम्हालाही त्या हिंदू राष्ट्रामध्ये समाविष्ट होता येईल. पण ते काढत नाही. कारण लक्षात ठेवा, हे सगळ्या गोष्टी केवळ वर्णवर्चस्ववाद नव्हे तर समाजावर सत्ता निर्माण करणारी हे केंद्र आहेत. आज प्रत्येक धर्माची धार्मिक केंद्र त्यांची चलती आहे आणि म्हणून धार्मिक केंद्र ज्याच्या ताब्यात आहे तेच लोक जगावर राज्य करू शकतात आणि जगावर राज्य ज्यांचं आहे धर्म त्यांचाच पुढे जातो असं भंतेजीनं सांगितलं, ते काही खोटं नव्हे. बुद्धाने कितीही सुंदर मार्ग जरी सांगितला असला तरी सम्राट अशोक जोपर्यंत बुद्ध धर्म स्वीकारत नाही तोपर्यंत तो जगभर गेला नाही, हे वास्तव आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ते सुद्धा सूचना महत्त्वाची आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे, छायाताई माझ्या बाजूला बसून एक मला प्रश्न विचारत होत्या, त्या गेल्या, त्या म्हणल्या की गर्दी तर खूप होते. विनायक तुमरामांनाही तोच प्रश्न पडला, बाळासाहेबांनाही तोच प्रश्न पडला असेल. वंचित आघाडी ज्यावेळी आपण पाहिलं त्यांच्या सभा की हे लोक येतात, ऐकतात, मान्य होते त्यांना, पण बटन दाबताना यांच्या बोटाला कुठला लकवा होते समजत नाही. त्यावेळी हे लोक योग्य बटन का दाबत नाही. छायाताईंचा प्रश्न असा होता, त्या विचारू शकला नाही, मी विचारतो त्यांच्या वतीनं. त्या असं म्हणाल्या की हे सगळे जे काही धम्माची लोक आहेत या लोकांना भाजपमधला ओबीसी चालते, काँग्रेसमधला ओबीसी चालते, पण मतदान करताना आंबेडकरी चळवळीतला ओबीसी का चालत नाही, त्यांना हे लोक का निवडून देत नाही. मी सुद्धा त्यांना सांगितलं, माझाही अनुभव काय याच्यापेक्षा वाईट नाही आहे. म्हटलं या गोंडपिंपरीपासून पुढं 8 किलोमीटर गेल्याच्या नंतर एक मतदारसंघ लागतो जिल्हा परिषदचा, नांदगाव, आपलं चिंतल दाबा घोसरी. आमचा हा आलेला आहे कार्यकर्ता गोणेसाहेबाच्या गावचा, त्याला माहीत आहे. मी स्वतः निवडणूक लढली. मी त्यांना सांगितलं छायाताईला, मी तर वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून सगळे या लोकांच्या सोबत आहे. सगळं जळणघळण झाली, आम्ही बोलतो, सगळी भाषा एकमेकाला अनेक लोकांना असं वाटतं की हा माणूस खूप चांगला वगैरे आहे. म्हणलं आम्हालाही नाही दिलं निवडून, बरोबर आहे की नाही. तर भावंडांनो, एक लक्षात ठेवा, क्रांती, प्रतिक्रांती हे शब्द, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच सत्यात उतरू शकते जेव्हा तुम्ही कृतीतून काहीतरी करायला लागाल. आणि म्हणून आज ओबीसी या ठिकाणी आहे. तुम्हाला तरी हात जोडून विनंती करतो, आम्ही तर ठीक आहे, भजन मंडळासाठी काही देणगी भेटली, मंदिर बांधासाठी देणगी भेटली की मतं आमची विकतोच, पण भावंडांनो कृपा करून विहाराच्या कळसासाठी तुम्ही तरी मतदान विकू नका. तुमच्याकडून तरी एवढ्या अपेक्षा आहे. बाकीच्यांना जाऊ द्या, ज्यांना संविधान समजलं नाही त्यांचं ठीक आहे, पण तुम्ही सुद्धा बौद्ध मंडळासाठी वर्गणीचं बुक घेऊन येता. तुम्ही सुद्धा जर राजकारण्याकडे जर विहार मागण्यासाठी जर जात असाल आणि तुम्ही जर त्या पद्धतीनं जर वागत असाल तर मग मात्र कोणाकडून या देशानं अपेक्षा करावी. आभाळच जिथं फाटलाय ठिगळ कुठं लावावं अशी सगळी परिस्थिती आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात कदाचित संभाजी ब्रिगेड शिवसेना आम्ही एकत्रित आलोच आहोत. वंचित बहुजन आघाडीचंही युती होणार आहे. आणि असं जर झालं, आणि झालं असं म्हणतोय, बरं होईल याची काही गॅरंटी आहे नाही, सांगता येत नाही. काल बाळासाहेबांशी चर्चा करताना तसे तर संकेत आहे, पण उद्या जर समजा महाराष्ट्रात असं काही झालं तर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ओबीसी म्हणून आपण सगळे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपण सगळे लोक आणि शिवसेनेच्या माध्यमातून जे काही हिंदुत्ववादी वगैरे लोक आता जे सांगितलं, हिंदूंची सुद्धा वाक्य स्पष्ट झालेली आहे. स्वतः उद्धव ठाकरेंनी सांगितलं की शेंडी जानव्यांचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. मग हे जर मान्य नाही तर मग समता त्या ठिकाणी येऊ शकते. तर असं जर उद्या कधी झालं तर भावंडांनो, हा धम्म मेळावा असला तरी सगळ्यांनीच राजकीय आपापले विचार मांडले. त्याच्यामुळे मी राजकीय पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे मी काही मागं राहत नाही. आणि तुम्हाला एवढीच हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकांमध्ये 2-3 निवडणुकांमध्ये पैसे बिशे घेऊ नका. दारू बिरू कोणी तुमच्यातलं पेत नाही. एक झोपला होता फक्त आडवा, एक बोलत होता, त्याच्यानंतर तुम्ही कोणी दारू वगैरे पित नाही याच्यावर मला 100% विश्वास आहे. मटण बिटन काही त्याच्या नादी लागू नका, साड्या बिड्याच्या नादी लागू नका, माळ्या गाड्याच्या नादी लागू नका. कोणी सतरंजा देईल, दऱ्या देईल,
काही फरक पडत नाही, विहारामध्ये फरचीवर बसा शांततेनं, काही फरक पडत नाही. आपल्या घरचं रुमाल टाकून बसण्या एवढी अवकात आपली प्रत्येकाची झालेली आहे. आता कोणी आपल्या विहारामध्ये किंवा आमच्या मंदिरांमध्ये किंवा कोणी गुरुदेव सेवा मंडळाच्या याच्यामध्ये जाऊन आम्हाला दर्याबिऱ्या देण्याची गरज नाही. मला असं वाटते क्रांती जर करायची असेल तर ती तुम्हाला EVM फेक आहे बोंबलून काही होणार नाही आहे. तसं काही होत नाही आणि ते फेक आहे का नाही आहे तो नंतरचा विषय आहे. पण किमान कारण मी तुम्हाला सांगतो, एक गाव आहे, आता जाहीरच सांगून टाकतो, आता बोलायला भेटलं म्हणून असाही उशीर झाला आहे, माझे तिकडले तसे कामं गेलेलेच आहे आणि तुम्ही ऐकतही आहे, तुमची इच्छा आहे दिसते तर सांगतो. इथून पुढे जर तुम्ही गेल्याच्या नंतर दिघोरी नावाचं एक गाव आहे. दिघोरीमध्ये एक उपसरपंच आता आले की नाही मला माहीत नाही, बहुतेक चुनारकर त्यांचं नाव आहे. माझी जिल्हा परिषदची निवडणूक झाली आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये मी हरल्याच्या नंतर मी त्यांच्या गावात सगळ्यांचे आभार मानायला गेलो, कारण दिघोरीतल्या लोकांनी माझ्यासाठी प्रचारासाठी एक मोठी मेस उघडली होती की चौधरींच्या प्रचाराला येणाऱ्याला फुकट जेवण आमच्या गावातून. अनेक लोकांनी पैसे देऊन मला उभं केलं. मी पडलो कसा हा नंतरचा जाऊ दे, त्याचं काही मला दुःख नाही. पण त्या माणसाने त्या गावात गेल्याच्या नंतर परिस्थिती सांगतो किती वाईट आहे. त्या माणसाने सांगितलं, उभं राहून शिव्या दिल्या, आमच्या सगळ्या कुणबी समाजातल्या लोकांना शिव्या दिल्या. म्हणे तुम्ही कुणबी नालायक आहे, एक नंबरचे हरामखोर आहे वगैरे वगैरे आहेत. एवढा चांगला बाबासाहेबासारखा तुमच्या कुणब्यातला माणूस तुम्ही निवडून देऊ शकले नाही, ह्या भाषेत बोलले. आणि नंतर सगळं बोलल्याच्या नंतर मी हळूच त्यांना म्हणालो, साहेब आमच्या कुणब्यांचं जाऊ द्या, अजून त्यांची तेवढी समजा प्रगल्भता नसेल, पण तुमच्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा का तुम्ही मला मतदान केलं का? बाबासाहेबाचे वारसदार आहेत ना तुम्ही, केलं का म्हटलं तुम्ही इमानदारीनं सांगा. हे त्याने हात ठेवून सांगला, साहेब म्हणे पोराची खोटी शपथ घेत नाही, मी काही तुम्हाला मतदान केलं नाही. मग कायले सांगता म्हणलं शहाणपणा. हे आपल्या सगळ्यांचं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो भावंडांनो, मी अगदी प्रॅक्टिकल बोलणारा माणूस आहे बरं, काही फार गोल बोलता येत नाही, गोड तर अजिबातच बोलता येत नाही. म्हणून मला असं वाटतं, OBC असेल, SC असेल, ST असतील, आपण सगळे लोक संविधानानं सर्वात महत्त्वाची गोष्ट जर काय दिली असेल तर मूलभूत अधिकार नव्हे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सुद्धा नव्हे, कर्तव्याची जबाबदारी जी सांगितली ती सुद्धा नव्हे, आरक्षण तर मुळीच नव्हे. संविधानानं सगळ्यात महत्त्वाची जर काय गोष्ट दिली असेल तर दर 5 वर्षानं इथल्या राजा बदलण्याचा अधिकार, तो म्हणजे मतांचा अधिकार तुम्हा आम्हाला दिलेला आहे. आणि या मतांच्या अधिकाराबद्दल आपण अनभिज्ञ आहोत, कारण मतदान हा शब्द वापरल्यामुळे आम्ही तर दान देण्यात OBC तर हुशारच आहोत. तर आम्हाला वाटायच्या मायले दानच द्यायचं आहे तर कोणालाही दिलं तरी काय फरक पडते, म्हणून आम्ही 10 वर्ष काँग्रेस निवडून देतो, 10 वर्ष भाजप निवडून देतो. भावंडांनो, आपण सगळे लोक जे कोणी ऐकत असाल, तुम्ही ऐकणारे काही कमी संख्येनं नाही, तुम्ही गावागावात जाऊन फक्त एवढा प्रचार करा का हे मतदान नव्हे, हा मताचा अधिकार आहे, मताधिकार आहे. आणि तो अधिकार केवळ तुम्ही मतदान करण्यापुरता मर्यादित नसून 5 वर्ष तुमच्या पिढीचं भविष्य ठरवण्याचा कोणाला तरी तुम्ही त्या माध्यमातून अधिकार देता. बटन दाबता म्हणजे एक नेता तयार होत नाही, बटन दाबता म्हणजे या देशातली सत्ता चालवणारा एक व्यक्ती तयार होतो. आणि तो व्यक्ती कसा असावा याचा विचार करून मतदान करा. डिकास्ट होण्यासाठी बाळासाहेबांनी सांगितलं. भावंडांनो, ही या देशाच्या लोकशाहीची प्रचंड मोठी गरज आहे. जर आम्ही डिकास्ट झालो नाही तर आमच्याहीकडे आम्ही आता इथे निवडून दिलेले आमदार खासदार अनेक अर्थानं जातीचेच असतात. जात म्हणून प्रचार करतो आपण, जातीचा माणूस निवडून आल्याचा आनंदही होते. पण मी तुम्हाला दुःख सांगतो, ज्या बहुसंख्य जातींनी आपली माणसं निवडून दिली त्या जातींचं काहीच नाही आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जाऊन पहा, कुठेही जाऊन पहा, ही जातीवर निवडून आलेली माणसं जातीसाठी माती खात नाही तर जातीच्या विरोधात मग माती खातात आणि स्वतःचं वगैरे काय ते करतात. त्यांचा काही दोष नाही, दोष आपला असतो. म्हणून जातीच्या सोबत थोडासा मतीचाही विचार जर आपण केला तर बरं होईल, आपली लोकशाही समृद्ध होईल. हे आमच्या सर्व OBC भावंडांना जे आले नाहीत, तुम्ही सगळेजण जाऊन सांगा. धम्म मेळावा नाव असल्यामुळे OBC येणे काय अपेक्षित नव्हतंच, मला घरून येताना सुद्धा हे माहीत होतं. पण भावंडांनो, धम्म देणारा माणूस बुद्ध हा शेतकरी पुत्र होता, हे लोकांना कळत नाही. लोकांना असं वाटते की या देशातल्या शेड्यूल कास्ट लोकांनी धम्म स्वीकारला म्हणून धम्मच जणू काही अस्पृश्य झाला की काय,
असं आमच्या डोक्यामध्ये गेलं. पण डॉक्टर आहा साळुंके सरांचे आम्ही लाख लाख आभार मानले पाहिजेत की डॉक्टर आहा साळुंके सरांनी सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध नावाचं पुस्तक लिहिलं आणि आमच्यासारख्या कुणब्यांना, आमच्यासारख्या तेली माळी असलेल्या ओबीसी समाजामध्ये बुद्ध हा काही परका नव्हे, बुद्ध हा आमचा सगा आहे, सोयरा आहे, सोबती आहे. मला तर त्यावेळी आश्चर्य झालं. आम्ही तर ठीक आहे, मराठा सेवा संघाचे लोक आमच्या जगण्या वागण्यात इथं बुद्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती तर भूमी सुपीक आहे. पण मी ज्यावेळी गोरखपूरच्या अधिवेशनाला कुर्मी समाजाच्या गेलो, मराठा सेवा संघाचा प्रतिनिधी म्हणून गेलो आणि त्यावेळी तिथे दीप प्रज्वलनासाठी आम्हाला बोलवलं, तेव्हा मी पाहिलं तर तिथे कुर्म्यांच्या कार्यक्रमात बुद्धाची मूर्ती पहिल्या नंबरला होती. मग मी त्यांना विचारलं की शिवाजी महाराज असणं, सरदार वल्लभभाई पटेल असणं, शाहू महाराज असणं ठीक आहे, कारण तिकडले कुर्मी म्हणजे इकडले कुणबीच, पण म्हटलं बुद्धाची मूर्ती तुमच्यापर्यंत कशी आली? आणि त्या लोकांनी सांगितलं की बुद्ध कोण है आपको मालूम नहीं. आम्ही थोड्या वेळ झोपेचं सोंग घेऊन म्हटलं नाही नाही हमको तो कुछ पता नहीं. अरे आप महाराष्ट्र आए आपको बुद्ध मालूम नहीं? म्हटलं नहीं नहीं उतना मालूम नहीं है, बताओ. बोले बुद्ध तो कुर्मी कुलभूषण है. बुद्ध तो कुर्मी कुलभूषण आहे. कुर्मी कुलभूषण म्हणजे कुणब्यांचा कुलभूषण आहे. हे कोण सांगितलं? उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूरचे लोक मानतात. भावंडांनो, मला वाटतं या पद्धतीनं आपण आमच्या ओबीसी भावंडांपर्यंत बुद्ध घेऊन आम्ही जातोच आहे. आपणही त्या अनुषंगाने जायला पाहिजे. विचार व्यक्ती हे जातीत जरी जन्माला आले तरी ते जातीच्या नावानं बाटवता येत नसते, कारण त्यांचं काम कोणी एका जातीसाठी नसते. बाबासाहेबांनी शिका संघटित वा संघर्ष करा हा जो मूलमंत्र सांगला तो या देशातल्या कोणत्या जातीला लागू पडत नाही सांगा. पण स्वीकारला कोणी? फक्त एका जातीनं स्वीकारला, ज्यांचं या देशावर आज राज्य आहे. ते शिकले, ते संघटितही झाले आणि ते सातत्यानं दररोज संघर्ष करत आहेत. आपल्याला वाटतं ते सत्तेत आहे म्हणून संघर्ष नाही करत आहे, असं नाही. संघर्ष करत आहेत. छोट्या छोट्या जातीचे लोक निवडून येतात. आपल्याला आश्चर्य वाटते की चंद्रपूरसारख्या कुणबी, तेली बहुल, माळी बहुल असलेल्या जाती एवढ्या एरियामध्ये छोट्या छोट्या जातीचे लोक कसे निवडून येतात. तर भावंडांनो, तुम्ही ज्यावेळी झोपता त्यावेळी हे लोक जागे होतात आणि हे गावभर फिरतात. 100 रुपयाची नोट, एक दारूची बाटली आणि हातामध्ये थैली घेऊन पहाटेपर्यंत हे लोक गावगाव फिरत असतात. तुमच्या आमच्यातल्या लाचार, मजबूर, आर्थिकदृष्ट्या कमी असलेल्या लोकांचा फायदा घेतात, त्यांच्या गरिबीचा फायदा घेतात. हेच शेठ सावकार असतात. हेच लोक त्यांच्याकडून मतदान करण्याचा वादा करून घेतात आणि मजबुरी एवढी भयानक असते भावंडांनो की आपल्यात कोणी एवढा दिलदार माणूस नसतो की अडीअडचणीला कोणाला मदत करू शकेल, कारण आपल्याकडे पैसे नाही. आणि अशा पद्धतीनं आपल्या गरिबीचा फायदा घेऊन मग हे लोक रात्रभर काम करतात. हे इतके जागरूक आहेत, हे खऱ्या अर्थानं संघर्ष करतात. समाजाचा माणूस उभा राहिला तर समाजाच्या माणसाकडून पैसे घ्यायचं सोडा, पण त्याच्यासाठी आपल्या घरतून संपत्ती खर्च करतात, कारण त्याला माहीत असते आपण संख्येनं कमी आहोत. आपण मतं विकत घेऊन जर माणूस निवडून दिला तर आपलं ते काम करतील आणि ते त्यांचं काम करतातही इमान इतबारे. तर भावंडांनो, बाबासाहेब बहुजनात जन्मले पण विचार त्यांचा त्यांनी स्वीकारला. आपल्याला तो नव्या पद्धतीने स्वीकारावा लागेल. म्हणून कुठलाही महापुरुष असेल, कुठलाही संत असेल, कुठलाही महात्मा असेल, जर तो चांगला विचार देत असेल तर तो आपण जातीच्या पलीकडे जाऊन स्वीकारत जाऊया. असं जर करत राहिलो तर आपण आपली जी काही एक लढाई आहे, बाळासाहेबांनी जे काही एक आपल्याला आव्हान केलं की 2024 कदाचित शेवटची निवडणूक असेल, हे थोडं थोडं खरंही वाटते भावंडांनो. कारण लक्षात ठेवा, या देशामध्ये संविधानिकच तरतूद अशी आहे की 2/3 मेजॉरिटी ज्या पक्षाकडे असेल तो पक्ष या देशाच्या संविधानामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकतो. अमेंडमेंटच आहे ना आपली, लवचिक आहे. आणि तसंही अर्ध्याधिक संविधान बदललेलंच आहे, तुम्ही काही काळजी करू नका. वेगवेगळ्या पद्धतीनं बदललेलं आहे. उरलं सुरलं त्याचा मूळ जो संविधानिक ढाचा आहे तो 2/3 मेजॉरिटी जर एखाद्या पार्टीला मिळाली तर ती नक्की बदलणार आहे. आणि म्हणून तुम्हाला काय वाचवायचं ना कोणाला मारायचं हा सगळा अधिकार तुम्ही जागरूक असल्यामुळे तुमच्याकडे आहे. आम्ही सोबत तुमच्या आहोत, तुम्ही आमच्या सोबत राहावं आणि ओबीसींच्या प्रश्नांकडे थोडं वेगळ्या अर्थानं पाहावं. प्रचंड भयानक परिस्थिती आहे. मी प्राध्यापक आहे. पोरं जेव्हा येतात त्यावेळी त्यांच्याकडे शिक्षणाची सोय नाही, स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही, 1.5 वर्ष कोणी लक्ष द्यायला तयार नाही. SC ST साठी तर किमान कायदा आहे, कोणत्या शिक्षण संस्थाचालकांना पैसे घेता येत नाही तसा GR आहे, पण ओबीसीसाठी काहीच नाही. ओबीसी तरुण पोरांपर्यंत हा विचार केला पाहिजे. त्यांना हे समजावून सांगा की आम्ही जसे रस्त्यावर उतरलो, आम्ही लाटाकाट्या खाल्ल्या तेव्हा आम्हाला हे अधिकार मिळाले, तसे तुम्हालाही मिळवावे लागतील. कोणी तुमच्यासाठी येणार नाही. एवढा विचार आपण सगळ्या आमच्या ओबीसी भावंडांपर्यंत पोहोचवाल अशी हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.